तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी ओमकार फोंडेंचे सगळ्यांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत करतो। तर आपली याच्या आधीची व्हिडिओ म्हणजे आपण खेतवाडीचे सगळे दर्शन आपण केलेले आणि आता आपली ह्या व्हिडिओमध्ये आपण कामाठीपुराचे सगळे आपण गणपती बाप्पा बघणार आहोत। कारण इथे खेतवाडी सर्कस बाजूबाजूला म्हणजे प्रत्येक लेनमध्ये गणपती बाप्पा असतो। इथे जास्त गर्दी नसते का माहीत नाही मला, पण इथे पण खूप सुंदर गणपती बाप्पा असतात। हा माझा दुसरा वर्ष मी इकडे येण्याचा, बाकी नंतर पहिल्यापासून आपण खेतवाडीमध्ये जात आलो आहे। तर चला आता इकडनं व्हिडिओ सुरू करूया आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चला सुरू करूया। बोला गणपती बाप्पा मोरया। हे बघा आपण आता बघतोय पीपी मार्गाचा राजा, कामाठीपुरा फर्स्ट लेन मधला गणपती बाप्पा आहे। खूप सुंदर आहे बघा, वरती भवानी देवीचं प्रभावळ दिलेली आहे। पीपी मार्गचा राजा मला अजून जवळून दाखवतो मी। बाप्पाच्या चरणस्पर्शापर्यंत दर्शन आहे। चला जाऊया आता पुढे। तर तुम्ही बघू शकता आता आपण कामाठीपुराचा राजा बघतोय। आपण ही मूर्ती आगमनाच्या वेळी पण बघितलेली, पण तेव्हा पावसामुळे मूर्ती झाकली होती, पण आता तुम्ही नीट बघू शकता। खूप सुंदर आहे, तुम्हाला लांबून दाखवतो मी। हे बघा आणि गणपतीच्या हातामध्ये जे शस्त्र दिलेत ना, बघा ह्या हातामध्ये नाग आहे, डमरू आहे, त्याचं नाव मला माहीत नाही, बट ह्या गणपतीची एक खासियत म्हणजे गणपतीचा दरवर्षी फेटा असतो नावामध्येच। बघा कामाठीपुराचा राजा, त्यामध्ये पण फेटा आहे, तसंच बाप्पाला नेहमी फेटा असतो। चला पुढे जाऊया। हे बघा आपण आता आलोय मुंबईचा मोरया बघायला। गणपतीची फेसिंग दरवर्षी सेम असते, खूप सुंदर असते आणि तुम्ही डेकोरेशन बघू शकता। साईडला तुम्हाला दाखवतो आहे बघा, महाराजांचं आहे, मला पुढून दाखवतो मी। हे बघा सगळे आपले, हे बघा खूप सुंदर मूर्ती आहे। आगमनाच्या वेळी आपल्याला भेटली नाही मूर्ती, कारण दुसऱ्या वर्कशॉपमधून निघालेली। झूम करा, खूप सुंदर आहे। चला जाऊया पुढच्या मंडळामध्ये। आता आपण आलोय मुंबईचा लाडका शुभंकर गणपती बाप्पा बघायला। चला आज जाऊया। ही मूर्ती आय थिंक मी बघितली आहे, तुम्ही पण बघितली आहे, चला आज जाऊन बघूया। हे बघा मुंबईचा शुभंकर, खूप सुंदर मूर्ती आहे। आताच ह्या जी प्रभावळ आहे त्याची स्टोरी इथे सांगितली, खूप सुंदर आहे बघा। मला मी लांबून दाखवतो, हे बघा खूप सुंदर मूर्ती आहे। चला जाऊया आता पुढच्या मंडळामध्ये। तर हे बघा आपण आता आलोय कामाठीपुराचा महागणपती बघायला। गणपती खूप मोठा आहे, खूप मोठा आहे, मला बघून अंदाज आलाच असेल। मला जवळून दाखवतो, फॅनची हवा येत असेल खूप। हे बघा खूप सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पाची। जवळून दाखवतो तुम्हाला अजून, हे बघा खूप सुंदर आहे। तर आपण आता आलोय मुंबईचा गजमुख गणपती बाप्पा बघायला। त्यांचा 75वा अमृत महोत्सव आहे आणि डेकोरेशन पण खूप मस्त केलं आहे। आणि हे बघा इथे मागेच महाप्रसादाचं पण चालू आहे। आपण आज जाऊया, बघा खूप सुंदर डेकोरेशन आहे। आज जाऊन बघूया मूर्ती कशी आहे, मी सुद्धा बघितली नाही आहे। चला बघा आपण आत आलो आहे आणि मूर्ती बघा किती सुंदर आहे बघा। अरे ही बघितलेली आपण आगमनाच्या वेळी, मला विसरलो मी, मंडळाचं नाव विसरलो। हे बघा मल्हारी मार्तंडाच्या रूपामध्ये मूर्ती आहे आणि साईडला देवी सुद्धा दिलेल्या आहेत। हे बघा खूप सुंदर मूर्ती होती, तुम्हाला जवळून दाखवतो मी। खंडोबाच्या रूपामध्ये, यळकोट यळकोट जय मल्हार। चला पुढच्या मंडळात। हा बघा पंचशीलचा विघ्नहर्ता बापाची मूर्ती डमरूवरती आहे बघा, ढोलवरती सॉरी। आणि हे बघा तुम्हाला लांबून दाखवतो, तुम्हाला लांबून प्रॉपर व्ह्यू येईल।
आपण या आगमनाच्या टायमाला सुद्धा बघितलेली मूर्ती, पंचशीलचा विघ्नहर्ता. हे बघा, खूप सुंदर आहे आणि खूप मोठी आहे. मागच्या वर्षी नंदीवर होती महादेवाच्या रूपामध्ये, यावेळी वेगळी आहे बाप्पाच्या आज्यात. चला जाऊया पुढच्या मंडळामध्ये. बघा, आपण आता आलोय कामाटेपुराचा कृपाळू. मागच्या वर्षी मूर्ती एका कॉईन सारख्या याच्यावरती होती, या वर्षी आहे बघा बसलेली मूर्ती आहे, पण खूप सुंदर आहे. हे बघा, बाजूला गाणी चालू आहेत, पण ठीक आहे, चला चालतं. खूप सुंदर मूर्ती आहे कामाटेपुराचा कृपाळू. चला जाऊया पुढे. हे बघा, आपण आता आलोय कामाटेपुराचा महाराज. महाराजा तुम्हाला जवळून दाखवतो. चला पुढे जाऊ. तर आजचा लास्ट आपण बाप्पा बघणार तो म्हणजे कामाटेपुराचा बाप्पा बर्फानी. सगळ्यात सुंदर मूर्ती. आगमनाच्या वेळी एवढी सुंदर दिसत होती ना, गर्दीमध्ये प्रचंड सुंदर दिसत होती मूर्ती, आणि आता ही तेवढीच सुंदर, त्यापेक्षा डबल सुंदर आहे उलट. बाप्पा बर्फानी मागच्या वर्षी डबल मोठी होती मूर्ती, आणि ह्यावेळी पण मस्त आहे, खूप सुंदर आहे. चला आता निघूया आपण.